Hello friends, welcome back in TYBA class in the subject of Indian economy since 90. अर्थात तृतीय वर्ष कला वर्गाच्या सामान्य अर्थशास्त्र या 1980 नंतरच्या भारतीय अर्थव्यवस्था या विषयामध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रहो, आपण मागच्या व्याख्यानामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संरचनेबद्दल, दिशेबद्दल चर्चा केली. या व्याख्यानामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अभ्यासणार आहोत. भारताचा व्यवहार तोल, इंडियाज बॅलन्स ऑफ पेमेंट. व्यवहार तोलाच्या संदर्भामध्ये मी मागच्या व्याख्यानात आपल्याला असं म्हटलं होतं की या संदर्भामध्ये आपल्याला वेगवेगळ्या संकल्पनांचा सविस्तर असा अभ्यास करायचा आहे. विदेशी व्यापार आणि व्यवहार तोलाच्या संदर्भात हेही मी आपल्याला सांगितलं होतं की एखाद्या देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा ताळेबंद आपल्याला जर अभ्यासायचा असेल तर आपल्याला त्याचा व्यवहार तोल अभ्यासावा लागतो. म्हणजेच व्यवहार तोल हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आरसा आहे असंही मी तुम्हाला म्हटलं होतं. म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये देशाने वेगवेगळ्या देशांशी केलेल्या आर्थिक व्यवहाराच्या नोंदी व्यवहार तोलामध्ये दिसत असतात. आणि म्हणून व्यापार तोल आणि व्यवहार तोल ह्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्यांच्याबद्दलची आज आपण या व्याख्यानामध्ये सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. आपल्याला लक्षात ठेवण्यासारख्या दोन कन्सेप्ट म्हणजे व्यापार तोल म्हणजे काय आणि व्यवहार तोल म्हणजे काय हे आपण पक्क्या लक्षात ठेवल्या पाहिजे. मित्रहो, जसं आपण म्हटलं की भारताच्या विदेशी व्यापाराचं मूल्य, त्याची संरचना, त्याचं स्ट्रक्चर, त्याचं डायरेक्शन किंवा त्याच्या दिशा याचा आपण विचार केला. त्यात फक्त व्यापारशेष किंवा व्यापार तोलाचाच विचार केला. पण व्यापार तोलामध्ये फक्त दृश्य वस्तूंच्याच मूल्याचा समावेश होत असतो. एका वर्षाच्या कालावधीत ज्या दृश्य वस्तूंची आयात आणि निर्यात केली जाते त्याच्या मूल्याचा जो ताळेबंद असतो त्या ताळेबंदाला व्यापार तोल असं म्हणतात. म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं की देशाने विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये दृश्य वस्तूंची केलेली आयात आणि निर्यात, त्या वस्तूंचं जे मूल्य असते त्याला व्यापार तोल असं म्हणतात. दृश्य वस्तू म्हणजे काय तर आपण ज्या डोळ्याने बघू शकतो, त्याची हाताळणी करू शकतो, त्याची मोजणी करू शकतो, त्याला दृश्य वस्तू असं म्हणतात. आणि या दृश्य वस्तूंच्या आयात निर्यातीचा संबंध व्यापार तोल, बॅलन्स ऑफ ट्रेड या कन्सेप्टमध्ये येत असतो. म्हणून बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे BOP आणि व्यापार तोल म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड BOT. ट्रेडमध्ये आणि पेमेंटमध्ये बेसिक असा फरक आहे. व्यापार तोलामध्ये फक्त आणि फक्त डोळ्याने दिसणाऱ्या वस्तूंचाच संबंध येत असतो. त्या वस्तू आयात निर्यातीच्या मध्ये मोजल्या जातात. देशाकडून निर्यातीमध्ये किती वस्तू दिल्या गेल्यात, इतर देशांना पाठवल्या गेल्यात आणि इतर देशांकडून किती किमतीच्या वस्तू आपण मागवल्या याचा उल्लेख व्यापार तोलामध्ये होतो. परंतु व्यापार तोलाच्या संकल्पनेपेक्षा व्यवहार तोलाची संकल्पना व्यापक आहे. व्यवहार तोल हा एक वर्षाच्या कालावधीत ज्यात दृश्य आणि अदृश्य वस्तूंची आयात निर्यात होत असते त्यांच्या मूल्याचा ताळेबंद असतो. ज्याप्रमाणे अन्नधान्य, कापड, दागदागिने, लोह पोलाद, यंत्रसामग्री, TV, फ्रीज यासारख्या दृश्य वस्तूंची आयात केली जाते, त्याचप्रमाणे वाहतूक व दळणवळण सेवा, माहिती व तंत्रज्ञानाच्या सेवा, व्यावसायिक सेवा, बँकिंग व वित्तीय आणि विमा, त्यानंतर कर्ज व गुंतवणूक सेवा, पर्यटन व हॉटेलच्या सेवा इत्यादी अदृश्य वस्तू म्हणजेच सेवांची सुद्धा आपण आयात आणि निर्यात करतो.
त्यांच्या मूल्याचा समावेश हा व्यवहार तोलाच्या संकल्पनेमध्ये केला जात असतो. म्हणजे आपलं असं लक्षात आले असेल की व्यापार तोल आणि व्यवहार तोल यामध्ये बेसिक फरक काय आहे. व्यवहार तोलात आपण अदृश्य सेवांचा उल्लेख करतो आणि व्यापार तोलामध्ये फक्त आपण दृश्य वस्तूंचाच उल्लेख करतो. म्हणजे आपल्याला सेवा डोळ्याने दिसत नाही, परंतु त्या जर आपण वापरल्या घेतल्या तर त्याची किंमत आपल्याला चुकवावी लागते. आपण विमानाने प्रवास केला म्हणून विमान सेवा घेतली आणि त्याचं तिकीट आपण जे घेतलं ते त्या सेवेच्या मोबदल्याची किंमत होती. आपण बसमध्ये प्रवास केला, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलो तर जे तिकिटाचे पैसे दिले तर त्या बसने दिलेली जी सेवा आहे त्या सेवेचं आपण मूल्य दिलं. हॉटेलमध्ये आपण गेलो, हॉटेलमध्ये आपण ज्या वस्तू उपभोगल्या तर हॉटेलने ज्या सेवा दिल्या आपल्याला त्या सेवेचं बिल आपण त्याला दिलं. म्हणजे अशा रीतीने प्रत्येक बाबीची जी सेवा तुम्ही घेणार आहात त्या सेवेचं तुम्हाला मूल्य पे करावं लागेल. आणि म्हणून या सेवांच्या मूल्यांचा उल्लेख हा व्यवहार तोल या संकल्पनेत येत असतो. आणि म्हणून व्यापार तोलापेक्षा व्यवहार तोलाची संकल्पना जी आहे ती व्यापक आहे, वेगळी आहे आणि देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा ताळेबंद हा व्यवहार तोलामध्ये व्यक्त केला जातो. कारण या ताळेबंदामध्ये दृश्य वस्तूंचाही उल्लेख असतो आणि अदृश्य वस्तूंचा सुद्धा उल्लेख असतो. म्हणून भारताच्या व्यवहार तोलाचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. व्यवहार तोलामध्ये 2 बाजू असतात. त्यामध्ये चालू खातं, करंट अकाउंट आणि भांडवली खातं, कॅपिटल अकाउंट असे 2 विभाग असतात. चालू खात्यावर दृश्य आणि अदृश्य देण्याघेण्याचा समावेश केलेला असतो. चालू खात्यावर तूट किंवा वाढावा असेल तर तो भांडवली खात्यावर वर्ग केला जातो. भांडवली खात्यावर विदेशी गुंतवणूक, कर्जे, बँकिंग भांडवल, रुपयातील कर्ज, सुवर्ण खरेदी विक्री, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडील जमा किंवा SDRs यामधील उचल यांचा समावेश केलेला असतो. भारतामध्ये जुलै 91 पासून आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबवला जात आहे. तेव्हापासून तर 2018-19 पर्यंत भारताच्या व्यवहार तोलाची स्थिती काय होती, त्यात काय काय बदल होत गेलेले आहे हे आपण दिलेल्या PPTमध्ये दर्शवलेलं आहे. की 2009-10 पासून तर 2018-19 पर्यंत भारताचा व्यवहार तोल चालू खाते, भांडवली खाते, विदेशी चलन, अदृश्य बाबी आणि व्यापार तोलाच्या संदर्भामध्ये कसा आहे याचा आपण उल्लेख केलेला आहे. म्हणून याची स्थिती, आकडेवारीची स्थिती जर आपण पाहिली तर भारताचा व्यापार तोल जो आहे तो व्यापार तोल ज्याच्या समोर जी आकडेवारी दिलेली आहे ती वजाच्या चिन्हाची दिलेली आहे. याचा अर्थ असा झाला की व्यापार तोलामध्ये आपल्याला तूट दिसून येते आहे आणि जिथे जिथं बेरजेचं चिन्ह आहे तिथे तिथे आपल्याला व्यवहार तोल फायद्याचा ठरलेला आहे. चालू खातं आणि भांडवली खातं यांच्यामध्ये सुद्धा आणि विदेशी चलनामध्ये सुद्धा आपल्याला मायनस आणि प्लस असं काही चिन्ह दिलेलं आहे. मित्रहो, या PPTमध्ये 2009-10ला व्यापार तोल याची जी आकडेवारी आहे ती 1,18,203 कोटी रुपयेचा व्यापार तोल आहे. आता व्यापार तोलाच्या व्याख्येमध्ये पुन्हा आपल्याला सांगण्याची गरज नाही. व्यापार तोल आणि व्यवहार तोल म्हणजे काय? व्यापार तोलामध्ये दृश्य बाबींचाच फक्त संबंध आहे, दृश्य वस्तूंची आयात आणि निर्यात. म्हणून 9-10 मध्ये दृश्य वस्तूंची आयात निर्यात तिचा जो व्यापार तोल आहे त्या वर्षातला तो 1,18,203 कोटी रुपयाचा आहे. तर 18-19 मध्ये तो 1,80,823 कोटी रुपयाचा आहे. म्हणून 1,18,203 पासून तर 1,80,823 कोटी रुपयापर्यंत
व्यापार तोल हा वाढत गेलेला आहे, परंतु तो तुटीचाच आहे असं आपल्याला त्या वजाच्या चिन्हावरून समजून येईल. अदृश्य बाबींमध्ये जो व्यवहार तोलातला अत्यंत महत्त्वाचा स्रोत आहे, अदृश्य बाबीमध्ये मात्र आपल्याला प्लस आहे. व्यवहार तोल हा अनुकूल झालेला दिसतो, फायद्याचा झालेला दिसतो. अदृश्य बाबींपासून आपल्याला 80,022 कोटी रुपयाचा फायदा झाला आहे. तर तो खाली 18-19 पर्यंत जर तुम्ही आलात तर 1,23,026 कोटी रुपयाचा आपल्याला फायदा झाला आहे. ही जी संख्या आहे ती वाढत गेलेली आपल्याला दिसते 2009 पासून तर 2018-19 पर्यंत. चालू खात्यामध्ये मात्र करंट अकाउंटमध्ये आपल्याला मायनस किंवा तूट आलेली दिसते. आणि म्हणून भांडवली खात्यामध्ये मात्र आपल्याला चांगली परिस्थिती दिसते, कारण तिथे भांडवली खात्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बाबींचा उल्लेख केला, ज्यामध्ये विदेशी गुंतवणूक आहे, कर्ज आहे, बँकिंग आहे, रुपयातील कर्ज आहे, सुवर्ण खरेदी विक्री आहे, आंतरराष्ट्रीय क्षेत्रातली जमा आहे. त्याच्यामुळे आपल्याला तिथे भांडवली खात्यामध्ये बऱ्यापैकी आकडेवारी दिसते. म्हणून चालू खात्यामध्ये आपल्याला 2009-10 मध्ये 38,181 कोटी रुपये उणे आहे आणि 18-19 मध्ये आपल्याला 57,256 कोटी रुपये आहे. मध्ये आकडे वाढलेले दिसतात, कमी जास्त झालेले दिसतात. म्हणजे त्या कालखंडामध्ये व्यवहार तोलामध्ये दृश्य आणि अदृश्य बाबींचा जो व्यवहार आहे, ज्याचं मूल्य आहे ते कमी जास्त झालेलं आपल्याला दिसेल. विदेशी चलनाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी मायनस आहे आणि काही ठिकाणी प्लस दिसते. तर 2009-10 मध्ये 13,141 कोटी रुपये, तर 11-12 मध्ये प्लस आहे 12,831 कोटी रुपये आणि शेवटी 18-19 मध्ये एकदा प्लस आपल्याला म्हणजे अनुकूल आहे 3,339 कोटी रुपये. म्हणजे अशा रीतीने भारताच्या व्यवहार तोलाची ही आकडेवारी व्यापार तोल, अदृश्य बाबी, चालू खाते, भांडवली खाते आणि विदेशी चलन या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने हे मूल्य व्यवहार तोलातलं आपल्याला दिसून येते. एकूणच भारताच्या 70-72 वर्षाच्या व्यवहार तोलाच्या इतिहासामध्ये फार कमी वेळा आपल्याला हा व्यवहार तोल अनुकूल ठरलेला आहे, फायद्याचा ठरलेला आहे. एरवी दीर्घ कालखंडापर्यंत तो आपल्याला तुटीचा ठरलेला आहे. व्यापार जरी तुटीचा होत असला, व्यवहार तोल जरी तुटीचा होत असला, तरी त्याच्याने भारताच्या आर्थिक विकासावर निगेटिव्ह परिणाम झालेला आहे असं आपल्याला म्हणायचं कारण नाही. भारताचा आर्थिक विकास हा वेगाने होतच आहे. व्यापाराची संख्या वाढलेली आहे, मूल्यांची संख्या वाढलेली आहे, आकार वाढलेला आहे, विविध देशांकडच्या दिशा आपल्याला बदललेल्या आहेत. म्हणजे व्यापार तोट्यात आला म्हणजे देश फार नुकसानीत आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. परंतु विकसनशील राष्ट्रांची अवस्था जगभरातल्या हे अशीच आहे. भारतासारखे जे विकसनशील राष्ट्र आहे त्यांच्याही व्यवहार तोलामध्ये अशाच प्रकारची आकडेवारी कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसेल. फक्त विकसित राष्ट्रांच्या व्यवहार तोलामध्ये आपल्याला मात्र प्लस जास्त दिसून येऊ शकते. म्हणून भारताच्या व्यवहार तोलाचं हे जे चित्र आहे ते चित्र आपल्याला काही मुद्द्यांच्या अनुषंगाने, ही जी आकडेवारी आहे ती आपल्याला काही मुद्द्यांच्या अनुषंगाने विश्लेषित करता येते. आता यामध्ये काय दिसते आपल्याला, तर व्यापार तोलातील वाढती तूट आपल्याला दिसून येते. 1991 नंतरच्या काळात भारताच्या निर्यात मूल्यापेक्षा आयात मूल्याचे आधिक्य जे आहे किंवा आयात व्यापार हा जास्त राहिल्याने व्यापार तोलात 91-92 मध्ये पासून ते 18-19 पर्यंत सातत्याने तूट आलेले दिसते आपल्याला. 91-92 मध्ये ही तूट $2,798 मिलियन आहे, तर ती 2018 मध्ये 18-19 मध्ये $1,80,283 मिलियन एवढी झालेली आहे. म्हणजे गेल्या 28 वर्षामध्ये व्यापार तोलातील तुटीची दरवर्षी 16.4% या चक्रवाढ दराने वृद्धी झालेली आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार तोलामध्ये आपल्याला तूट दिसून येते. परंतु दुसरं विश्लेषण जर आपण पाहिलं व्यापार तोलाच्या दुसऱ्या खणामध्ये किंवा दुसऱ्या ॲटममध्ये अदृश्य बाबींचा, तर त्याच्यामध्ये मात्र आपल्याला
उत्पन्नामध्ये सातत्याने वृद्धी झालेली दिसते. आंतरराष्ट्रीय व्यापारात वस्तूंबरोबरच सेवांचीही आपण आयात आणि निर्यात केलेली दिसते. त्याचा अदृश्य बाबींमध्ये समावेश केला जातो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मॅन्युअल 6 नुसार व्यवहार तोलाच्या अदृश्य बाबींमध्ये औद्योगिक निर्माण सेवा, देखभाल व दुरुस्ती सेवा, वाहतूक सेवा, प्रवासी सेवा, बांधकाम सेवा, वित्तीय सेवा, विमा व पेन्शन सेवा, बौद्धिक संपदा सेवा, दळणवळण सेवा, कम्प्युटर सॉफ्टवेअर सेवा, व्यावसायिक सेवा, कला व मनोरंजनाच्या सेवा, सरकारी सेवा इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. म्हणून 91-92मध्ये अदृश्य बाबींपासून $1,620 मिलियन वाढावा निर्माण झाला होता. तर 2008-9मध्ये सर्वात जास्त $91,604 मिलियन वाढावा निर्माण झाला. 18-19मध्ये त्यात 1,23,026 मिलियन पर्यंत वाढ झालेली दिसते. म्हणजेच 91-92 ते 2018-19 या 28 वर्षाच्या कालखंडात अदृश्य बाबीपासून मिळणाऱ्या उत्पन्नात दरवर्षी 16.72% चक्रवाढ दराने वाढ झालेली आपल्याला दिसते. म्हणून व्यापार तोलातील जी तूट आहे ती व्यवहार तोलातून भरून काढण्यास आपल्याला मदत होते. चालू खात्यातील तुटीच्या संदर्भामध्ये सुद्धा जे मी तुम्हाला मायनस सांगितलं तर त्याबद्दलही आपल्याला विश्लेषण करता येते. 1991-92मध्ये व्यापार तोलामध्ये $2,798 मिलियन तूट निर्माण झाली होती. परंतु अदृश्य बाबीपासून आपल्याला $1,620 मिलियन वाढावा निर्माण झाल्यामुळे चालू खात्यावर 1,178 मिलियन तूट राहिली. 92-93मध्ये व्यापारातील तूट जी वाढली आणि अदृश्य बाबींचा वाढावा कमी झाल्याने चालू खात्यावरील तूट जी आहे ती $3,556 मिलियन पर्यंत वाढलेली आहे. 95-96मध्ये ही तूट $5,910 मिलियन पर्यंत वाढली. नंतरच्या काळात निर्यात मूल्यातील वाढीमुळे व्यापार तोलातील तूट कमी प्रमाणात वाढत गेलेली आहे असं आपल्याला दिसून येईल. अदृश्य बाबींचा वाढावा वाढत गेल्याने चालू खात्यातील तूट ही कमी होत गेलेली दिसते. 2001मध्ये ही तूट $2,571 मिलियन पर्यंत कमी झाली. नंतरच्या काळामध्ये ती 2001, 2, 2, 3, 3, 4 अशी सलग अनुक्रमे 3,400, 6,345, 14,083 मिलियन वाढावा निर्माण झाला. याचे प्रमुख कारण म्हणजे अदृश्य बाबींपासून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढावा निर्माण झालेला आहे आणि व्यापारी तूट कमी होत गेलेली आहे. 4-5 पासून पुन्हा चालू खात्यावरील तूट वाढत गेलेली दिसते. 4-5मध्ये ती $2,470 मिलियन होती. 18-19मध्ये ती $57,256 मिलियन पर्यंत वाढलेली आहे. 91-92 ते 18-19 या काळात चालू खात्यावरील तुटीत दरवर्षी 14.87% चक्रवाढ दराने वाढ झालेली दिसते. 91-92मध्ये व्यवहार तोलाच्या चालू खात्यावरील तूट स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या म्हणजे GDPच्या 0.9% एवढी होती. ती 17-18मध्ये 1.9% वाढलेली दिसते. म्हणजे अशा रीतीने चालू खात्यावरील तूट ही चिंताजनक आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर भांडवली खात्यावरील निव्वळ जी प्राप्ती आहे ती वाढणारी आहे. ही सुखकारक अशी बाब आहे. व्यवहार तोलाच्या भांडवली खात्यावर विदेशी गुंतवणूक, विदेशी कर्ज, बँकिंग, रुपयातील कर्ज आणि इतर भांडवली देण्याघेण्याचा समावेश होत असतो. 91-92मध्ये एकूण भांडवली प्राप्तीतून भांडवली देणी वजा करता $4,754 मिलियन वाढावा भांडवली खात्यावर निर्माण झालेला दिसतो. म्हणून भांडवली खात्यामध्ये आपण मायनस हा चिन्ह आपल्याला दिसत नाही. 99-2000मध्ये हा वाढावा $10,840 मिलियन पर्यंत वाढला. तर 7-8मध्ये तो 1,06,585 मिलियन इतका झालेला दिसतो.
8-9मध्ये तो $7,395 इतका कमी झाला, तर 18-19मध्ये तो $55,917 वाढला. भांडवली खात्यावरील वाढावा निर्माण होण्याचे प्रमुख कारण म्हणजे विदेशातील थेट विदेशी गुंतवणूक आणि रोखारूपी गुंतवणुकीतील वाढ हे आहे. 91-92मध्ये $68 मिलियन विदेशी गुंतवणूक आपल्या देशामध्ये आली. ती 18-19मध्ये 53,997 वाढलेली दिसते. अर्थात 18-19मध्ये निव्वळ कर्ज $3,487 होतं आणि बँकिंग निव्वळ $9,779 एवढीच होती. अशा रीतीने भांडवली खात्यावरील जी वाढती निव्वळ प्राप्ती आहे ती भारताची चांगली पोझिशन आहे असं दर्शवते. त्यानंतर विदेशी चलनाच्या साठ्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी वाढ झालेली दिसते. 91-92 पासून भारताच्या व्यवहार तोलाच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा होत असल्यामुळे विदेशी चलनाच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. 95-96मध्ये 95-96, 2008, 9, 11, 12 आणि 18-19 या 4 वर्ष वगळता उर्वरित 24 वर्षात विदेशी चलनाच्या साठ्यात वाढ झालेली दिसते. 91-92मध्ये भांडवली खात्यावरील निव्वळ प्राप्तीतून चालू खात्यावरील तूट भरून काढून $3,576 मिलियन विदेशी चलन साठ्यात जमा झाले होते. 95-96मध्ये भांडवली खात्यावरील निव्वळ $2,974 मिलियन पर्यंत कमी झाल्याने चालू खात्यातील तूट भरून काढण्यासाठी विदेशी चलन साठ्यातून $2,936 मिलियन काढावे लागले होते. परंतु 96-97मध्ये भांडवली खात्यावरील निव्वळ वाढल्याने विदेशी चलनाच्या साठ्यात पुन्हा $5,818 मिलियन वाढलेत. 7-8मध्ये सर्वात जास्त म्हणजेच $92,164 मिलियन एवढी वाढ झालेली दिसते. 8-9मध्ये भांडवली खात्यात $7,395 मिलियन कमी झाले. चालू खात्यातील तूट भरून काढण्यासाठी विदेशी चलन साठ्यातील $20,080 मिलियन वापर करावा लागला. तसाच तो 11-12मध्ये सुद्धा $12,831 मिलियन करावा लागला. 17-18मध्ये विदेशी चलनाच्या साठ्यात $43,574 मिलियन भर पडली. पण 18-19मध्ये ही तूट भरून काढण्यासाठी $3,339 मिलियन पुन्हा वापरावे लागले. अशा रीतीने या आकडेवारीचं विश्लेषण आपल्याला भारताच्या व्यवहार तोलाच्या वेगवेगळ्या हेडिंगच्या अंतर्गत करता येते. या समाधानकारक स्थितीला काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा कारणीभूत आहेत, ज्यामध्ये अदृश्य बाबीपासून मिळालेले जे उत्पन्न आहे ते बऱ्यापैकी भारतीय अर्थव्यवस्थेला सपोर्टिव्ह ठरलेलं आहे. त्यानंतर या कालखंडामध्ये विदेशी व्यापाराच्या उचलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली, त्यामुळे ही परिस्थिती चांगली दिसून येते. त्यानंतर अनिवासी भारतीयांनी आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणातल्या ठेवी जमा केल्या. त्या ठेवींचा सुद्धा परिणाम विदेशी चलनाच्या साठ्यामध्ये झालेला दिसतो. त्यानंतर या कालखंडामध्ये सरकारने विदेशी गुंतवणुकीसाठी चांगल्या प्रकारची स्थिती निर्माण केली. आंतरराष्ट्रीय क्षेत्रावर भारताची प्रतिमा चांगली निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये थेट विदेशी गुंतवणूक पोर्टफोलिओ आणि रोखारोपी गुंतवणुकीमध्ये प्रवाहित झाली. त्यामुळे गेल्या 28 वर्षात वाढती लोकसंख्या, लोकसंख्येचा वाढता राहणीमानाचा दर्जा, मजबूत पायाभूत संरचना, विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती, कच्च्या मालाची उपलब्धता, कुशल व अर्धकुशल श्रमशक्तीची उपलब्धता, कुशल तंत्रज्ञ व व्यवस्थापकांची उपलब्धता इत्यादी कारणांनी विदेशी गुंतवणुकीमध्ये कमी जास्त वेगाने सातत्याने वाढ झालेली दिसते. अर्थात 91-92मध्ये ही विदेशी गुंतवणूक फक्त $133 मिलियन होती, परंतु 8-9मध्ये त्यामध्ये $27,484 मिलियन पर्यंत वाढ झाली. 18-19मध्ये तर $42,898 मिलियन इतकी झाली. म्हणजे 91-92 ते 18-19 या 28 वर्षाच्या काळात
विदेशी गुंतवणुकीच्या प्रवाहात दरवर्षी 22.91% चक्रवाढ दराने वृद्धी झालेली दिसते. म्हणजे या 4-5 गोष्टी अत्यंत चांगल्या घडून आल्या 28 वर्षामध्ये. त्यामुळे व्यवहार तोलातील ही जी परिस्थिती आहे ही समाधानकारक दिसते. मित्रहो, व्यवहार तोलाच्या या विविध अंगांनी अभ्यास केल्यानंतर आपल्याला भारताच्या विदेश व्यापारामध्ये नेमका भारताचं स्थान व्यापाराच्या मूल्यांमध्ये किंवा आयात निर्यातीच्या मूल्यांमध्ये कसं आहे, भारताचा विदेशी व्यापार तोट्यात असेल तर तो किती प्रमाणात तोट्यात आहे, कोणत्या खात्यामध्ये तो तोट्यात आहे आणि कोणत्या खात्यामध्ये विदेशी व्यापाराचं आपल्याला फायदा झालेला आहे, अदृश्य बाबींवर तो कसा फायदा झालेला आहे, भांडवली खात्यावर कशा प्रकारची वृद्धी झालेली आहे, त्यातून विदेशी चलनाच्या साठ्यामध्ये कशी वाढ झालेली आहे, विदेशी चलनाचा साठा किंवा परकीय गंगाजळी व्यापाराचा कसा अनुकूल प्रभाव त्यावर पडतो आहे, याची संपूर्ण डिटेल माहिती आपल्याला या टॉपिकमध्ये घेता आली. यामध्ये आपण इथेच थांबतो आहे. आता पुढच्या व्याख्यानामध्ये आपण या व्यवहार तोलामध्ये असमतोल का निर्माण होतो आहे, जे काही व्यापार तोलातल्या आपण तुटीच्या आकडेवारी पाहिली किंवा अप अँड डाऊन पाहिलं तर याची प्रमुख कारणं कोणती आहे, भारताचा व्यवहार तोल असंतुलित होण्याची कारणं कोणती आहे आणि भारत सरकार त्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना लागू करते आणि त्यातून व्यवहार तोल सुरळीत कसा होईल यासाठी कोणते प्रयत्न करते, याचा आपण अभ्यास करणार आहोत. दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. मित्रहो, घरी घरीच राहा. कोरोनामुक्त भारतासाठी आपली लढाई फार महत्त्वाची आहे आणि म्हणून आपण आपल्या देशाने जी नीती आरोग्याच्या संदर्भातली आपल्याला दिलेली आहे त्या नीतीचं अवलंब आचरण करा आणि भारताला आपली मदत होईल अशाच प्रकारची कृती करा. कोरोनामुक्त लढाईत आपली योद्ध्याची भूमिका अशीच मजबूत राहू द्या आणि कोरोनाला हरवण्यासाठी आपण सर्व ताकदीनिशी आपल्या राज्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहूया. आपण थांबतोय. तोपर्यंत नमस्कार.